येतं बाथरूम मध्ये पाणी. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे. मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीच्या पहिल्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता त्यांनी शाळांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. देशभरातल्या सरकारी शाळांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जातात, तिथं पाहणी करतात आणि तिथली दुरावस्था लोकांसमोर आणतात. अशाच एका पाहणीसाठी आज अभिजित दिपके हे लातूरमध्ये एका शाळेत पोहोचले होते. लातूरच्या या महापालिकेच्या 26 नंबर शाळेत एक वेगळाच प्रकार यावेळेला समोर आलेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून शाळेचं सोशल ऑडिट होणार म्हणून थेट या शाळेत बाहेरची मुलं आणून बसवली असा आरोप अभिजित दिपके यांनी केलाय. नेमकं काय घडलं ते अभिजित दिपके यांच्या तोंडूनच ऐका. आज मी मनपाची शाळा क्रमांक 26 वर आलो होतो आणि इथं आल्यावर शाळेची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तुम्हाला दाखवतो मी. ही त्या बिल्डिंगची अवस्था आहे सध्या. हे असं वाटतं की अजून पण जो ब्रिटिशांच्या राजमध्ये आपला देश होता त्या काळातली बिल्डिंग वाटते. ही ती बिल्डिंग आहे. सगळं याचा जो स्लॅब आहे तो टपकतोय. ही अवस्था आहे त्या बिल्डिंगची आणि ही वॉशरूमची अवस्था आहे. ही वॉशरूमची अवस्था आहे. तर आता अशी अवस्था पाहून मी आत गेलो वर्गात. मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का. मुलं म्हणले हो पाणी भेटतं. मी विचारलं बाथरूम चांगले आहे का. मुलं म्हणले हो चांगले आहे. म्हणलं बाथरूम मध्ये पाणी येतं का. मुलं म्हणले हो येतं बाथरूम मध्ये पाणी. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे. मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाहीये. कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली. त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडिया समोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल. हे कोणाच्या आदेशावरनं झालं. प्रिन्सिपलचं झालं, बीडीओच्या झालं का शिक्षण अधिकाऱ्यांचं झालं. याची चौकशी केली पाहिजे. तुम्ही 5-5, 6-6 वर्षांच्या लहान लहान मुलांचा उपयोग करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी. जे लहान मुलं मुली या शाळेचीच नाहीये त्यांना तुम्ही युनिफॉर्म घालून बसवलं आणि सांगितलं की शाळेबद्दल चांगलंच बोला. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तुमच्या शाळेत काय बदल पाहिजे ते म्हणते ही आमची शाळाच नाही. एकूणच अभिजित दिपके यांनी या शाळेत जाऊन तिथल्या इमारतीची दुरावस्था, धोकादायक बनलेला स्लॅब असं सगळं चित्र समोर आणलं. पण या शाळेत जेव्हा त्यांना बाहेरची मुलं असल्याचं कळलं तेव्हा त्यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केलेली आहे. त्यामुळे आता लातूर महापालिकेकडून आणि शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होणार का आणि त्यातून काय समोर येणार यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. लातूरहून अमेय पाठक, लोकमत.